Good morning, everyone. So we have started unit number 2. So that is embedded C programs. Okay. So C चे programs आपण पाहतोय त्याच्यामध्ये data types पाहिलेले आहेत. Okay. So data types नंतर we have seen for arithmetical operations. Okay, data transfer. त्याच्यामध्ये परत आपण लॉजिकल ऑपरेशन्स वगैरे बघणार आहोत आणि लूपिंग. ओके. सो टिल नाउ वी हॅव सीन व्हाईल लूप, फॉर लूप. ओके, इफ एल्स लूप पण आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. ओके, सो लास्ट लेक्चरला हे प्रोग्राम झाले का बघा. राईट अन 8051 C प्रोग्राम टू टॉगल ऑनली बिट P2.4 कंटिन्युअसली विदाउट डिस्टर्बिंग द रेस्ट ऑफ बिट्स. ओके, हे झालंय. Okay. Next is write an 8051 C program to monitor bit P1.5. If it is high, send 55 to P0. Otherwise, send A8 to P2. हे झाले का प्रोग्राम? नाही. Okay. So we will see. Now write an 8051 C program to monitor bit P1.5. आपल्याला काय करायचं आहे? पोर्ट 1 चं 5th बीट चेक करायचं आहे. We have to monitor port 1 5th bit. Okay, now it is a single bit. Okay, so port 1 किती bit port आहे? कोणी सांगेल? port 1 किती बिटचा आहे? Anyone? रजिस्टर किती बिटचे असतात? 8 bit. 8 bit. So port सुद्धा किती बिटचे आहेत आपले? 8 बिटचे आहेत. So this is port 1. Okay, so this is 0th bit, first bit, second, then third bit, next is 4th bit, 5th bit, 6th bit, and 7th bit. Okay, now we have to monitor only bit number 5th. Okay, त्याला जरा मी हायलाइट करते सो तुम्हाला कळेल की आपल्याला फक्त हा सिंगल बिट करायचा आहे. ओके, सो पोर्ट 1 चा 5th बीट आपल्याला चेक करायचं आहे. मग हे सिंगल बीट असल्यामुळे त्याची व्हॅल्यू काय असणार आहे? द व्हॅल्यू मे बी आयदर 0 और 1. ओके, सो ह्याच्यामध्ये आपण काय सिंगल बीट काय असणार आहे? आपला सिंगल बीट फक्त 2 पॉसिबल कंडिशन्स असणार आहेत. आयदर इट मे बी अ 0 और इट मे बी अ 1. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे? ह्या पोर्ट 1 चा 5th बीट आपल्याला चेक करायचं आहे आणि 1 असेल तर आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला पोर्ट 0 वरती आपल्याला काय सेंड करायचं आहे? 55. ओके, अदरवाइज सेंड AAH. ओके, अदरवाइज म्हणजे काय असणार आहे? हाय नसेल तर काय असणार आहे? इट इज अ लो सिम्बॉल और लो सिग्नल आणि लो इज नथिंग बट 0. सो 0 असेल तर काय करायचं आहे? पोर्ट 2 वरती AAH सेंड करायचं आहे. Therefore 0 is equal to port 2 is equal to AAH. Okay, it is a hexadecimal number, so I have written AAH. Okay,
सो म्हणजे कंटिन्युअसली हे बीट चेक करा, पोर्ट वनचा 5th बीट, आणि हे बीट आहे म्हणल्यावर काय असणार आहे, सो इट इज होल्डिंग आयदर 1 और 0. 1 असेल तर पोर्ट 0 वरती 55 सेंड करा, नसेल तर म्हणजे सेकंड कंडिशन काय असणार आहे, इट इज अ 0, therefore सेंड पोर्ट टू AAH. पोर्ट 2 वरती काय सेंड करायचं आहे, AAH सेंड करायचं आहे. ओके, सो विल राईट. सो आपल्याला पोर्ट 1चं 5th बीट चेक करायचं आहे, त्यामुळे आपल्याला ते काय करावं लागणार, आधी आपल्याला ते डिफाईन करावं लागणार. ओके, आपल्याला सिंगल बीट वापरायचं आहे, त्यामुळे आपल्याला ते आधी डिफाईन करावं लागणार. सो फर्स्ट स्टेप इज हॅश इन्क्लूड रजिस्टर 51.h. ओके, नेक्स्ट आपल्याला त्यात सिंगल बीट डिफाईन करायचं आहे, त्याच्यासाठी कुठला डेटा टाईप असणार आहे, एस बीट माय बीट इज इक्वल टू P1 raised to 5. ओके, एस बीट म्हणजे काय, सिंगल बीट. ओके, so this S bit is for defining the single bit of all your SFRs. ओके, तुमच्या SFRs मध्ये जेवढे काही रजिस्टर्स आहेत त्यातलं सिंगल बीट जर तुम्हाला डिफाईन करायचं असेल तर आपण कुठला डेटा टाईप वापरतो, एस बीट. ओके, आणि BIT बीट कधी यूज करतो, सो BIT बीट इज ऑल्सो सिंगल बीट. ओके, इट इज होल्डिंग ओनली वन व्हॅल्यू. BIT बीट कधी वापरतो, एनीवन फ्रॉम यू? स्पेसिफाय केलं नसेल तेव्हा. हा, काय स्पेसिफाय केलेलं नसेल, म्हणजे आता इथे P1.5 दिलंय तसं नसेल तर. डायरेक्ट ऍड्रेस मधलं जर तुम्हाला सिंगल बीट एक्सेस करायचं असेल तर तिथं तुम्ही BIT बीट हे SFR यूज करू शकता. ओके, तुमचे रॅम मध्ये जे काही मेमरी ऍड्रेस आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट मेमरी ऍड्रेसचं सिंगल बीट जर तुम्हाला एक्सेस करायचं असेल तर तुम्ही BIT बीट हे डेटा टाईप यूज करू शकता. आणि BIT बीट म्हणजे एस बीट हे कधी यूज करता, तर जेवढे SFRs आहेत त्या SFRs मधले तुम्हाला जर सिंगल बीट एक्सेस करायचं असेल तर तिथे तुम्ही एस बीट यूज करता. ओके, सो आपण काय घेतलं, एस बीट, त्याच्यानंतर नाव दिलं माय बीट. त्या माय बीटच्या जागी तुम्ही युजर डिफाईन नेम काहीही देऊ शकता. ओके, व्हेरिएबल पण देऊ शकता, ABC वगैरे असं तुम्ही काहीही देऊ शकता. इथं दिलेलं आहे माय बीट इज इक्वल टू, आता कुठलं बीट आपल्याला डिफाईन करायचंय ते तिथे लिहायचं आहे. ओके, P1 raised to 5. आपण इथं काय म्हणतो, P1.5. ओके, आपण जेव्हा एखादं सिंगल पिन डिफाईन करत असतो तेव्हा आपण त्याला 0.5 ने डिनोट करतो. ओके, बट आपण इथं डेटा टाईप मध्ये डिफाईन करताना काय करणार, P1 raised to 5 असं त्याला डिफाईन करणार. ओके, नेक्स्ट void main void then opening bracket. ओके, आता आपल्याला काय चेक करायचं आहे, इफ इट इज हाय म्हणजे आपल्याला कोणती कंडिशन चेक करायची आहे, हाय कंडिशन. सॉरी, हे बीट इनपुट बीट म्हणून आपण डिफाईन केलं. ओके, सो लास्ट टाइम बघितलं होतं बघा, जर आपल्याला एखाद्या कुठल्या पोर्टला इनपुट पोर्ट म्हणून डिफाईन करायचं असेल तर आपण काय लिहितो, FFH. आणि एखाद्या पोर्टला भूसनर तुमचं माईक बंद करा. ओके, सो आपल्याला ह्या पिन वरती काय डेटा येणार आहे हे माहित नाहीये, त्यामुळे आधी पहिलं पिन काय केलं, इनपुट पिन म्हणून डिफाईन केलं. ओके, सो जेव्हा आपण पोर्टला देतो तेव्हा आपण FF लिहितो. ओके, पूर्ण 8 बीट. ओके, FF इज नथिंग बट ऑल बिट्स 1.
म्हणजे म्हणूयात 1 1 1 1 अगेन 1 1 8 टाइम्स 1. ओके, हे झालं तुमच्या होल पोर्टसाठी. तसंच जर आपल्याला सिंगल बीट आपल्याला इनपुट म्हणून डिफाईन करायचं असेल तर इथं काय केलं, माय बीट इज इक्वल टू 1 असं डिफाईन केलं. ओके, कारण की ते बीट आपण इनपुट पिन म्हणून डिफाईन केलं. त्याच्यानंतर घेतला वाईल कंटिन्युअस लूप. ओके, वाईल कंटिन्युअस लूप कंटिन्युअसली तुमच्या इनपुट पिन वरती काय एक्सटर्नल इनपुट येते का ते चेक करत राहणार. ओके, त्याचं ओपनिंग ब्रॅकेट आणि त्याचं क्लोजिंग ब्रॅकेट त्याच्या आतमध्येच आपण प्रोग्राम लिहिणार आहोत. ओके, आता आपल्याला चेक करायचं आहे की त्या इनपुट पिन वरती काय सिग्नल आलेला आहे. हाय आले असेल तर आपण काय करणार, 55 सेंड करणार. नसेल तर म्हणजे 0 सिग्नल आहे आणि आपण पोर्ट 2 वरती AAH सेंड करणार. ओके, सो आपण जर तर इफ और अदरवाइज, जर तर असं कंडिशन असेल तर आपण कुठलं स्टेटमेंट यूज करतो, इफ एल्स स्टेटमेंट यूज करतो. ओके, सो इफचा सिंटॅक्स कसा आहे बघा, इफ ब्रॅकेटच्या आतमध्ये कंडिशन. Okay, so in bracket we are writing condition. So our condition is my beat is equal to 1. Check करते ते. Okay, is equal to double the is equal to असेल तर ते काय असतं, चेक करतंय की 1 आहे का. ओके, असेल तर काय करायचं आपल्याला, पोर्ट 0 वरती 55 सेंड करायचंय. त्यामुळे त्याच्याच खाली लगे काय लिहिलं, P0 is equal to 0 into 55. ओके, नसेल तर म्हणजे आपले काय असणार आहे, अदरवाइज सेंड AAH टू पोर्ट 2. सो else P2 is equal to 0 into AAH. ओके, नॉट H, 0 into AA. ओके, 1 असेल तर हे सेंड होणार. एल्स म्हणजे काय की माय बीट इज इक्वल टू 0. 0 असेल तर काय करणार आपण, पोर्ट 2 ला आपण AAH सेंड करणार. देन वाईल लूपचं क्लोजिंग ब्रॅकेट आणि मेन लूपचं क्लोजिंग ब्रॅकेट. ओके, जोपर्यंत तुम्ही इनपुट देताय तोपर्यंत तुमचा प्रोग्राम इथं कंटिन्युअसली फिरत राहणार, कंटिन्युअसली चेक करत राहणार तुमचं इनपुट काय आहे. ओके, जेव्हा तुम्ही डिबगिंग स्टॉप करता तेव्हाच हे मेन प्रोग्राम म्हणजे हे जे काही खालचं क्लोजिंग ब्रॅकेट आहे त्या खालचं क्लोजिंग ब्रॅकेटच्या बाहेर तुमचा प्रोग्राम येऊन तुमचा प्रोग्राम स्टॉप होणार. ओके, परत एकदा रिवाइज करते बघा. सो आपल्याला प्रोग्राम लिहायचंय कशासाठी, पोर्ट 1चं 5th बीट आपल्याला चेक करायचंय, मॉनिटर करायचं. म्हणजे काय करायचंय, वी हॅव टू चेक इट कंटिन्युअसली. अँड फॉर व्हॉट वी हॅव टू चेक इट, सो इफ इट इज हाय देन वी हॅव टू सेंड 55 ऑन पोर्ट 0. पोर्ट 0 वरती 55 सेंड करायचंय. नाही तर म्हणजे 0 असेल तर अदरवाइज वी हॅव टू सेंड AAH टू पोर्ट 2. पोर्ट 2 वरती AA असं आपल्याला सेंड करायचं आहे. त्यासाठी आपण काय केलं बघा आधी. सो वी हॅव रिटर्न फर्स्ट मेन प्रोग्राम हॅश इन्क्लूड रजिस्टर 51.h. देन आपल्याला पोर्ट 1चं 5th बीट कंटिन्युअसली मॉनिटर करायचं आहे. त्यामुळे आपण काय करणार, ते आधी डिफाईन करून घेणार. ओके, डिफाईन करण्यासाठी एस बीट हे डेटा टाइप यूज केलेलं आहे. So S bit is a data type to define the single bit of your SFR. SFR मधले सिंगल बीट डिफाईन करण्यासाठी S बीट हे डेटा टाइप आहे. ओके, त्यामध्ये तिथे काय लिहिलं, S बीट. त्याच्यानंतर जे बीट डिफाईन करायचं आहे त्याला एक नाव दिलं. ओके, लेबल दिलं. सो लेबल इज माय बीट. ओके, मग प्रोग्राम मध्ये जिथं जिथं माय बीट येईल तिथं तिथं काय असणार आहे, पोर्ट 1चं 5th बीट असणार आहे. ओके, सो S बीट माय बीट इज इक्वल टू, आता इथं आपल्याला जे बीट आपल्याला चेक करायचं आहे त्याचं नाव दिलं, P1 raised to 5. ओके, नेक्स्ट void main इन ब्रॅकेट void. त्याच्यानंतर ना मेन प्रोग्राम आपला स्टार्ट होतो. ओके, मेन प्रोग्राम मध्ये आपल्याला जे बीट मॉनिटर करायचं आहे, जे बीट आपल्याला कंटिन्युअसली चेक करायचं आहे ते आपलं काय असणार आहे, इनपुट बीट असणार आहे. आपण एक्सटर्नल डेटा जे येत आहे की ते व्हॅल्यू आपण चेक करणार आहोत. मग एक्सटर्नल डेटा येते म्हणजे तो बीट काय असणार आहे, इनपुट बीट असणार आहे. त्यामुळे तिथे काय लिहिलं आपण, माय बीट इज इक्वल टू 1. नेक्स्ट आपल्याला ते बीट कंटिन्युअसली चेक करायचं आहे. त्यामुळे कोणतं लूप घेतलं, वाईल लूप घेतलं. सो वाईल इन ब्रॅकेट 1. आता आपण कंटिन्युअसली आपल्याला काय चेक करायचं आहे,
की आपलं बिट 1 आहे का 0 आहे. 1 असेल तर तुम्ही पोर्ट 0 वरती डेटा सेंड करा. 0 असेल तर तुम्ही पोर्ट 2 वरती डेटा सेंड करा. त्यामुळे इथं कंडिशन काय घेतली? इफ कंडिशन घेतली. सो इफ माय बिट इज इक्वल टू 1 म्हणजे ते बिट हाय असेल तर पोर्ट 0 वरती डेटा सेंड करा. नसेल तर म्हणजेच 0 आहे तर तुम्ही पोर्ट 2 वरती जो काही डेटा पाठवायचा आहे तो पाठवा. म्हणजे पोर्ट 2 वरती AA आणि पोर्ट 0 वरती 55. आता 55 आणि AA हे हेक्साडेसिमल नंबर आहे, त्यामुळे आपण कसं राईट करतो? 0 into 55 0 into AA असं आपण सेंड करतो. देन व्हाईलचं क्लोजिंग ब्रॅकेट आणि देन मेन प्रोग्रामचं क्लोजिंग ब्रॅकेट. त्याच्यामध्ये काही डाऊट आहे का? त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? कळालं का प्रोग्राम? येस मॅम. Okay. So we'll see next program. Okay. Next, data transfer. Write an 8051C program to transfer data from source to destination. Okay. Now we have to transfer data from source to destination. आता इथे त्याने आपल्याला सोर्सचा ऍड्रेस दिलेला नाहीये आणि डेस्टिनेशनचा ऍड्रेस दिलेला नाहीये. ओके, फक्त सांगितलेलं आहे की सोर्स टू डेस्टिनेशन मूव्ह करा. ओके, असेंब्ली मध्ये तुम्ही प्रोग्रामिंग पाहिलं असेल. ओके, सो ओके, असेंब्ली मध्ये तुम्ही पाहिलं असेल बघा की 20H हे सोर्स ऍड्रेस आहे. आणि 40H इज द डेस्टिनेशन ऍड्रेस. ओके, आणि इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 असे 10 नंबर स्टोर आहेत कुठं? 20 वरती. आणि ते डेटा आपल्याला कुठं पाठवायचं आहे? 40H वरती. फ्रॉम 40 टू 49. 20 टू 29 पर्यंत हे नंबर स्टोर्स आहेत आणि आपल्याला 40 पर्यंत सेंड करायचे आहे. मग आपण काय करतो? 20 चे नंबर एका रजिस्टर मध्ये घेतो. ओके, सो मूव. आता म्हणूया मूव. तिथं काय लॉजिक आहे सांगते थांबा. सो आपण काय करतो तो बघा. R0 आणि R1 असे दोन रजिस्टर यूज करतो तो. R0 मध्ये घेऊयात 20H. सो सॉरी, हॅश नको, हॅश म्हटले की डायरेक्ट होणार, इमिजिएट ऍड्रेस होणार. सो 20H. सो 20H इज द ऍड्रेस आणि त्या ऍड्रेस वरचा डेटा कुठे जाणार आहे? तुमच्या 20 R0 मध्ये जाणार. ओके, नेक्स्ट काय करत होता तुम्ही? देन मूव्ह A,@R0. म्हणजे R0 मध्ये आता किती आहे? 20. 20 मध्ये काय आहे? 1 आहे. 1 हे नंबर कुठं जाणार? अक्युमुलेटर मध्ये जाणार. नेक्स्ट अक्युमुलेटर काय करणार? मूव्ह. इथं मी लिहिते मूव्ह, वरती डिफाईन करूयात. मूव्ह R1, 40H. म्हणजे R1 मध्ये काय आहे? 40 आहे. Then move @R1, A. ओके, हे लॉजिक कळते का बघा? R1 मध्ये घेतलं 40 म्हणजे डेस्टिनेशनचं रजिस्टर कुठलं झालं? R1. आणि सोर्सचं कुठलं झालं? दॅट इज R0. ओके,
सो आपण काय केलं, पहिले R1 ला 40 हे नंबर दिलं, R0 ला 20 हे नंबर दिलं. मग ह्या दोन इन्स्ट्रक्शन युज केल्या, दॅट इज मूव A, @R0. R0 मध्ये काय आहे 20 वरती काय आहे 1 हे नंबर आहे, 20 हे ऍड्रेस आहे आणि 1 हे ऍक्च्युअल डेटा आहे. तो डेटा कुठे गेला, अक्युमुलेटर मध्ये गेला. ओके, नेक्स्ट काय करायचं आपल्याला, ते डेटा परत R1 रजिस्टर मध्ये मूव्ह करायचं आहे. त्यामुळे इथं काय केलं, बघा, अक्युमुलेटरचा डेटा परत कोणाला पाठवला, आपण R1 ला सेंड केला. R1 मध्ये आता काय आहे 40 आहे. ओके, सो 40 ह्या ऍड्रेस वरती काय स्टोअर झालं, 1 स्टोअर झालं. ओके, म्हणजे आपण काय करत होतो, डेटा इकडून इकडे सेंड केलाय. ओके, म्हणजे असं आपण असेंब्ली मध्ये यूज करत होतो. ओके ओके, आता ते सेम लॉजिक आपल्याला इथं सी प्रोग्राम मध्ये यूज करायचं आहे. ओके, तुम्ही हे जस्ट रीड आउट करा आणि मला लॉजिक सांगा आणि आय विल एक्सप्लेन टिल दॅट. Okay, so what will be the logic? What will be the logic? Anyone? प्रोग्राम तुमच्या समोर आहेत, आता आपले 10-12 प्रोग्राम झालेत. तर कोणी सांगू शकेल का, आता मी तुम्हाला आता कुठलं लॉजिक एक्सप्लेन केलं, तर असेंब्लीचं लॉजिक मी एक्सप्लेन केलं. सोर्स वरती काही 10 नंबर स्टोर आहेत आणि ते 10 नंबर आपल्याला डेस्टिनेशनला पाठवायचे आहेत. इथं सुद्धा सेम प्रोग्राम आहे की आपल्याला सोर्स वरती 10 नंबर आहेत आणि ते आपल्याला 10 नंबर डेस्टिनेशनला पाठवायचे आहेत. ओके, सो बघा, फर्स्ट इज हॅश इन्क्लूड रजिस्टर 51.h ऍज इट इज येणार. ओके, त्याच्यानंतर void main void. आता आपला मेन प्रोग्राम स्टार्ट झाला. ओके, आता आपल्याला जसं आपण असेंब्ली मध्ये ओके, जसं आपण असेंब्लीमध्ये 10 नंबर स्टोअर केले होते, तसे 10 नंबर आपल्याला इथं सी मध्ये सुद्धा स्टोअर करायचे आहेत. मग ते स्टोअर करण्यासाठी आपण काय यूज करतो, तर आपण ऍरे यूज करतो. इथं आहे बघा, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये साईज लिहिलेली आहे नंबर. सो जेवढा नंबर दिलेला आहे तेवढे लोकेशन्स आपले सेव्ह राहतात. समजा इथं आता 10 लिहिलेले आहे, तर 10 नंबर तुम्ही स्टोअर करू शकता. जर तुम्ही तिथे 5 नंबर दिला असतं तर तुमचे 5च नंबर त्याच्यामध्ये स्टोअर झाले असते. ओके, सो वी हॅव टू डिफाईन अन ऍरे. ओके,
आता डिफाईन करण्यासाठी काहीतरी जे काही नंबर्स आहेत ते नंबर्स तुम्हाला आता इथं नंबर्स घेतलेले आहेत 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. सो 11 to 20 असे 10 नंबर आहेत आणि ते 10 नंबर आपल्याला सोर्स कडून डेस्टिनेशनला सेंड करायचे आहेत. आता हे 11 to 20 हे सगळे किती बीट नंबर्स आहेत? 8 बीट आहेत का 16 बीट आहेत? जाधव 16. अमृता किती बीट नंबर्स आहेत हे? फक्त माईक चालू करू नका, बोला. अमृता जाधव किती? 16 बीट आहेत. कसं काय? मानसी Yes, ma'am. हा किती बीट आहेत? रंधावे अभिजित लेफ्ट. छान. हा रंधावे अभिजित किती बीट आहेत? येस मॅम. किती बीट आहेत ते? 11, 12, 13, 14, 15 असे 20 पर्यंत आहेत. ते किती बीट आहेत? 8 बीट आहे का 16 बीट आहे व्हॅल्यू? अभिजित अनम्यूट करा. अभिजित रंधावे तुम्हाला आन्सर द्यायचं नसेल तर कशाला करता रे लेक्चर? बिले, सावंत, मोहळकर, भुसनर, कांबळे, बाबर, वैष्णवी, वृषाल. रोल नंबर टाका की तुमच्या नावासमोर. नेक्स्ट लेक्चरला जॉईन होताना रोल नंबर पाहिजेत मला. टोनगे वैष्णवी Yes, ma'am. किती बीट आहेत ते? 16 bits. 16 बीट. छान. लेंडवे रोहिणी लेंडवे काय आपलं लेक्चर जॉईन करायचं, अटेंडन्सच्या वेळेस अटेंडन्स द्यायचं आहे की नाही? येस हा मॅम. किती बीट आहे? 16 मॅम. आवाज आला नव्हता पहिल्यांदा. 16 बीट. बर. मालवदे Yes, ma'am. हा किती बीट आहेत? मालवदे किती बीट आहेत? पवार अर्जुन येस मॅम. सांगू शकता का हो किती बीट आहेत ते?
अर्जुन पवार. No, ma'am. No. दळवी. आदित्य. तानिका शिंदे. Yes, ma'am. हा, किती बीट आहेत होते? 11 ते 20. हे किती बीट आहेत? 8 बीट आहेत का 16 बीट आहेत? गोरे गायत्री. 16 bit. 16 बीट. पठाण. 8 bit, ma'am. 8 बीट. वृषाल. 16 bit, ma'am. Ma'am, किती बीट? हा, 8 bit ची रेंज 000x पासून ते 00ff पर्यंत आहे ना. 00FF पर्यंत. हा. वृषाल. शिलावंत. Yes, ma'am. 8 बीट आहेत का 16 बीट आहेत? 16, ma'am. 16 मॅडम ते बीट. अनसाइन्ड कॅरेक्टर असल्यामुळे ते 16 बिटच असणार ना त्याची साईज. साइन कॅरेक्टर असल्यामुळे 16 बीट. गोरे तुम्ही म्हणताय. हा, कॅरेक्टर किती बीट असतो? बरं थांबा, आता हे जे पलीकडे जाऊन मी तुम्हाला एक दाखवते. इथंच आपण 2 प्रोग्राम बघितलेत ऍडिशनचं. ओके, ऍडिशनचं बघितले. आता हे तुमच्या स्क्रीन वरती दिसतंय बघा. दिसतंय का स्क्रीन? ऍडिशनचा प्रोग्राम दिसतंय का? हो. टू ऍड अँड मल्टिप्लाय 2 8 बीट रजिस्टर. ओके, 8 बीट रजिस्टर म्हटल्यावरती आपण इथं काय घेतलंय बघा, 04 आणि 02. ओके, हे किती अंकी झाले? 2 अंकी झाले. ओके, अंक मध्ये जर तुम्हाला नंबर्स मध्ये बघायला घेतलं तर किती डिजिट असणार आहेत ह्याच्यात? 2 डिजिट नंबर्स असणार आहेत. ओके, नाव इथे बघा 2 16 बीट नंबर्स. 16 बीट नंबर्स म्हटल्यावर हे किती अंकी झाले? 4 5 6 7 1 2 3 4. 4 डिजिट नंबर्स झाले. ओके, सो दिस इज 4 डिजिट नंबर. म्हणजे 16 बीट जर असं असेल तर किती नंबर्स असले पाहिजेत? 4 नंबर्स असले पाहिजेत. 8 बीट म्हटलं तर किती नंबर्स असले पाहिजेत? 2 नंबर्स असले पाहिजेत. म्हणजे ह्या प्रोग्राम मध्ये 11 12 13 14 15 16 17 18 19 20. ओके, हे किती अंकी नंबर आहेत? 2 अंकी नंबर आहेत. 2 अंकी नंबर म्हणजे हे किती बीट झाले? 8 बीट झाले. बर, ह्यावरून जरी तुम्हाला लक्षात येत नसेल तर दुसरी गोष्ट कशावरून तुम्हाला लक्षात यायला पाहिजे ते कॅरेक्टर. ओके, सो आपलं डेटा टाइप्स बघा. हा, इथं. ओके, सो अनसाइन्ड कॅर आणि साइन्ड कॅर किती बीट आहेत? 8 बीट आहेत. जर 16 बीट नंबर आपल्याला डिफाइन करायचा असेल तर आपण काय यूज करतो? इंटीजर. अनसाइन्ड और साइन्ड इंटीजर. ओके, सो कॅरेक्टर किती बीट असतात? 8 बीट असतात. आणि इंटीजर किती बीट असतात? 16 बीट असतात. आणि त्याहूनही पलीकडे जर तुम्हाला कळत नसेल तर 8 बीट. ओके, समजा घेऊया 0 0 1 0 0 0 1 1. हे किती बीट डेटा झाला? तर 8 बीट झाला. सो 0 इथं वर लिहिते 1 2 3 4. तुम्हाला अजून 8 बीट आणि 16 बीट डेटा डिफाइन करता येत नाहीये. डिफाइन किंवा ओळखता येत नाहीये, आयडेंटिफाय करता येत नाहीये. 6 आणि 7 व्हेरी बेसिक क्वेश्चन आहे हा. तुम्हाला एक्सटर्नलला जर विचारला एवढे बेसिक क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स देता नाही आले
सो इट इज व्हेरी मच शेमफुल. ओके, सो हे किती बिट डेटा झाला? 8 बिट डेटा झाला. ओके, सो 0010 इज नथिंग बट 2, 0011 इज नथिंग बट 3. ओके, आता हे झालं तुमच्या बायनरी मध्ये. ओके, सो दिस इज 01 म्हणजे काय झालं तुमचं बायनरी म्हणजे, आणि हे असे नंबर्स मध्ये काय झालं तुमच्या डेसिमल मध्ये. आता 8 बिट डेटा म्हणजे डेसिमल मधले किती बिट्स, सॉरी आय एम रायटिंग एच, हे नाहीये. डेसिमल मधले किती बिट झाले? 23. म्हणजे हे किती अंक नंबर झाले? 2 डिजिट नंबर, 2 अंकी नंबर झाले. ओके, तेच 16 बिट मध्ये जर डिफाइन करायचं असेल, so I will write down here 16 bit. Okay, same number घेऊया आपण 23 वाला. So 0 0 1 0 0 0 1 1. ओके, नेक्स्ट 0 0. ऋषिका मोरे एवढा लेट जॉईन काय तुम्ही अटेंडन्स द्यायला झालात का जॉईन? हा मोरे ऋषिका, लेक्चरचं टायमिंग किती होतं? तुम्ही कितीला जॉईन होताय? 10:49 ला. मॅम मगाशी जॉईन होते पण नेटवर्क प्रॉब्लेम मुळे लेफ्ट झाले. परत जॉईन झाले. आहे रेकॉर्डिंग इथं बघता येते आपल्याला परत किती वाजता जॉईन झालात ते. आणि झूमला तर टाइम येतं त्याचं, कितीला जॉईन झाला आणि कितीला लेफ्ट झाला. त्याची एक सेपरेट एक्सेल शीट तयार होते आपल्याकडे. कोण कितीला जॉईन झाला आणि लेफ्ट झाला सगळं कळतंय. तसं करत जाऊ नका. ओके मॅम. Okay, so this is the 5th bit, 6th bit, 7th bit, then 8, 9, 10, 11, 12, 13. ओके, आता हे फार जागा कमी आहे त्यामुळे लिहिता येत नाही. 14 आणि लास्ट इज 15. 0 पासून सुरुवात केलं त्यामुळे लास्ट नंबर काय असणार आहे? 15. म्हणजे टोटल हे किती अंकी झाले? 16 बिट झाले. हे झालं तुमच्या बायनरी मध्ये. ओके, आणि तेच जर डेसिमल मध्ये लिहायचं असेल तर 0010 म्हणजे काय असणार आहे? 2. 0011 म्हणजे काय असणार आहे? 3. बाहेर जावा की माझं लेक्चर चालू प्लीज. 0010 म्हणजे काय असणार आहे? अगेन 2. अगेन 001 म्हणजे काय असणार आहे? 3. ओके, 2 3 2 3 किती अंकी झाले? 4 डिजिट झाले. ओके, म्हणजे कधी पण लक्षात ठेवायचं की 4 डिजिट नंबर आहे म्हणजे तो 16 बिट नंबर आहे, आणि 2 डिजिट नंबर असेल तर दॅट इज 8 बिट नंबर. आता ह्या दोघांमधला फरक कळाला तुम्हाला? आता तुम्हाला कधीही जर एखादा नंबर दिले आणि जर आयडेंटिफाय करायला सांगितलं 8 बिट आहे का 16 बिट आहे, तर ते इथं लेक्चर मध्ये जेवढे प्रेझेंट आहेत तेवढ्या सगळ्यांना सांगता आलं पाहिजे. यात कुणाला काही अडचण आहे का आता? नो मॅम. सगळ्यांना कळाले हे? आता यात कुणाला काही डाऊट नाहीये? आता कळतंय 8 बिट नंबर म्हणजे 2 डिजिट नंबर असणार आहे, आणि 16 बिट नंबर म्हणजे 4 डिजिट्स असणार आहेत. ओके, आता आपल्या 8051 मध्ये प्रोग्राम काउंटर आणि डीपीटीआर हे दोनच रजिस्टर तुमचे 16 बिट रजिस्टर आहेत. हे दोनच रजिस्टर आपले 16 बिट रजिस्टर आहेत. ओके, बाकी सगळे रजिस्टर तुमचे 8 बिट आहेत. बाकीचे सगळे SFR तुमचे 8 बिट आहेत. आता SFR मध्ये काय येणार बघा? तुमचे पोर्ट सुद्धा येणार, आणि बाकीचे म्हणजे जनरल पर्पज रजिस्टर पण येणार, आणि तुमचे स्पेशल फंक्शन रजिस्टर पण येणार. ओके, म्हणजे बघा प्रोग्राम काउंटर आणि डीपीटीआर हे फक्त 16 बिट आहेत. हे सोडले तर तुमचे स्टॅक पॉइंटर सगळे पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3, परत तुमचे PSW, A रजिस्टर, B रजिस्टर, ओके, तुमचे वर्किंग रजिस्टर म्हणजे अॅक्युम्युलेटर आणि B रजिस्टर. ते सोडले तर परत तुमचे सिरियल प्रोग्रामचे रजिस्टर म्हणजे SCON, SBUF, परत टायमरचे रजिस्टर TCON आणि TMOD हे 2 रजिस्टर, परत इंटरप्टचे रजिस्टर IE इंटरप्ट एनेबल आणि IP म्हणजे इंटरप्ट प्रायोरिटी रजिस्टर. हे सगळे रजिस्टर्स तुमचे कुठले असणार आहेत?
8 बीट रजिस्टर असणार आहेत. परत SP म्हणजे स्टॅक पॉइंटर हा तुमचा 8 बीट रजिस्टर आहे. ओके, 8 बीट म्हणजे त्यांची व्हॅल्यू किती असणार आहे? 2 डिजिट व्हॅल्यू असणार आहे. ओके, आणि 16 बीट रजिस्टर आहे त्यांची नंबर काय असणार आहेत? 4 बीट नंबर असणार आहे. ओके, होप आता हे सगळ्यांना क्लिअर आहे. ह्यातूनही जरी काही अडचण असेल तर तुम्ही आता नेक्स्ट विचारलं तरीही चालेल. ओके, त्याच्यावरनं जर कळत नसेल तर इथं सी प्रोग्राम मध्ये आपल्याला आयडेंटिफाय करण्यासाठी अजून एक आहे की त्याचा डेटा टाईप कॅरेक्टर असेल तर 8 बीट आहे, इंटिजर असेल तर 16 बीट आहे. ओके, आता क्लिअर झालं सगळ्यांना? येस मॅम. ओके, सो नेक्स्ट आता अनसाइन घेतलं. 11 to 20 हे नंबर सगळे काय आहेत? पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. त्यामुळे आपण काय घेतलं? अनसाइन असं त्याला नाव दिलं. सो अनसाइन कॅर सोर्स. ओके, आता आपल्याला एक ऍरे डिफाईन करायचंय ज्याच्यामध्ये हे 10 नंबर आपल्याला स्टोअर करायचे आहेत. त्यामुळे इथं काय घेतलं? सोर्स असं नाव दिलं त्याला. आणि त्या सोर्सची साईज किती आहे? त्या सोर्सची साईज आहे 10. ओके, आता ते 10 नंबर कुठले स्टोअर करणार आहेत ते त्याच्यासमोरच डिफाईन केले. इज इक्वल टू परत एकदा ओपनिंग ब्रॅकेट आणि ते 10 नंबर लिहून झाल्यानंतर परत त्याचं क्लोजिंग ब्रॅकेट आणि सेमिकोलन. ओके, आपण हे त्याच्या समोरच लिहितोय. ओके, आता इथं जागा नाही आहे म्हणून ते नेक्स्ट लाईन वरती आले. हे सगळं आपण कुठं लिहितो? त्याच्या समोरच लिहितो. हे त्याच्यामधले एक स्टेटमेंट आहे त्यामुळे आपल्याला काय द्यायचं आहे? सेमिकोलन द्यायचं आहे. प्रत्येक स्टेटमेंटच्या एंडिंगला आपण सेमिकोलन जसं देतो तसं ह्याला सेमिकोलन दिलेलं आहे. जिथं जिथं आपण लुपिंग यूज करतो तिथं सेमिकोलन देत नाही. जसे की फॉर एक्झाम्पल हे 4 लाईन्स बघा. सो इथून ते इथपर्यंत. सो हे फॉर लूप आहे. या फॉर लूपचं ओपनिंग ब्रॅकेट आणि क्लोजिंग ब्रॅकेट. इथं क्लोजिंग ब्रॅकेट नंतर आपण सेमिकोलन दिलेलं नाहीये कारण की हे लूप आहे, हे स्टेटमेंट नाहीये. इथं आपण सेमिकोलन यूज केलेला आहे का? तर हे स्टेटमेंट आहे. आपण इथं ऍरे डिफाईन करतोय त्यामुळे इथं सेमिकोलन दिलंय. ओके, आता 11 to 20 हे सगळे हेक्साडेसिमल नंबर आहेत त्यामुळे तिथं काय केलं? 0 into 11, 0 into 12, 0 into 13, 0 into 14 असं लिहिलेलं आहे. ओके, आता हे झालं आपण सोर्सचा ऍरे डिफाईन केलं. ओके, आता आपल्याला काय करायचंय? डेस्टिनेशनचा ऍरे डिफाईन करायचं आहे. हे 10 नंबर आपल्याला कुठे पाठवायचे आहेत? डेस्टिनेशनला पाठवायचे आहेत. ओके, हे सगळे नंबर काय आहेत? 8 बीट आहेत आणि पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहेत म्हणजे अनसाइन कॅरेक्टर आहेत. त्यामुळे आपण डेस्टिनेशन पण कसं डिफाईन करणार? अनसाइन्ड कॅर डेस्टिनेशन. त्यामुळे इथं काय डिफाईन केलं बघा? अनसाइन्ड कॅर डेस्टिनेशन. आणि त्या डेस्टिनेशनला आपण एक ऍरे घेतलं आणि त्या ऍरेची साईज किती दिली? 10 दिली. ओके, 10 नंबर आहेत त्यामुळं इथं आपण त्याची साईज किती दिली? 10 दिली. ओके, नेक्स्ट आता आपल्याला काय करायचे? सोर्स कडून डेस्टिनेशनला तो नंबर ट्रान्सफर करायचा आहे. म्हणजे सोर्सचं फर्स्ट प्लेस हे डेस्टिनेशनच्या फर्स्ट प्लेसवरच गेलं पाहिजे. सोर्सचं सेकंड प्लेस हे डेस्टिनेशनच्या सेकंड प्लेसवरतीच गेलं पाहिजे. ओके, ते डिफाईन करण्यासाठी आपण एक काय घेतलं? अनसाइन्ड कॅरेक्टर आय घेतलं. ओके, या आयची आय हे कॅरेक्टरच का घेतलं? कारण की आपल्याला 10 वेळा ते फक्त मोजायचं आहे. 10 हे अंक 2 बीट आहे त्यामुळे आपण इथं कॅरेक्टर घेतलं आणि 10 हा अंक आपला पॉझिटिव्ह नंबर आहे त्यामुळे तिथे काय घेतलं? अनसाइन्ड घेतलं. ओके, नेक्स्ट फॉर लूप घेतलं. 10 नंबर सोर्स कडून डेस्टिनेशनला ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला एकानंतर एक असं ट्रान्सफर करायचं आहे. त्याच्यासाठी एक फॉर लूप घेतलं. सो इनिशियलाइज केलं फॉर आय इज इक्वल टू 0 म्हणजे इनिशियलायझेशन केलं. त्याच्यानंतर कंडिशन दिली आणि त्याच्यानंतर प्लस प्लस केलं. ओके ओके, इनिशियलायझेशन केलं 0. कंडिशन काय केली की लेस देन 10 10 होत नाही तोपर्यंत ते त्या लूप मध्ये फिरत राहावा आणि देन आय प्लस प्लस. ओके, आता आय 0 आहे म्हणजे तुमच्या डेस्टिनेशनला पण 0 प्लेस आहे, सोर्सला पण 0 आहे. 0 म्हणजे त्याचा फर्स्ट नंबर. ओके, सो फर्स्ट नंबर वरती काय आहे? 11. सो 11 हा सोर्स कडून कुठे ट्रान्सफर होणार? डेस्टिनेशन कडे. मग आता परत एकदा ते काय होणार? इन्क्रीमेंट होणार आणि आय काय होणार? 1 होणार. 1 लेस देन 10 आहे का? आहे. 1 हा 10 पेक्षा कमी आहे त्यामुळे आता इथं आयच्या जागी काय येणार? 1 येणार. ओके, सो फर्स्ट आणि डेस्टिनेशनला पण फर्स्ट. ओके, सो आता फर्स्ट म्हणजे 12
सो 12 हे सोर्स कडून डेस्टिनेशन पर्यंत फिरत राहणार. सो 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 असे इन्क्रिमेंट करत करत तो कुठे येणार 9 नंबर पर्यंत येणार. सो जेव्हा तुमचे सोर्स म्हणजे आय जेव्हा 9 असेल तेव्हा सोर्स वरचं 9th नंबर दॅट इज 20 हे तुमच्या डेस्टिनेशनला सेंड होणार. आता आय इन्क्रिमेंट होणार. आता आय आधी काय होता 9 होता, इन्क्रिमेंट होऊन तो काय होणार 10 होणार. सो 10 लेस दॅन 10 सेम आहे का नाहीये, बोथ दी नंबर्स आर इक्वल. त्यामुळे ते काय होणार त्या लूपच्या फॉर लूपच्या बाहेर येणार आणि ते काय होणार परत तिथं स्टॉप होणार. ओके, म्हणजे अशा प्रकारे आपल्या सोर्स वरचे 10 नंबर हे डेस्टिनेशनला ट्रान्सफर झाले. ओके, कळाले हे प्रोग्राम? यात कोणाला काही डाऊट आहे? असेल तर विचारा. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? नाही मॅडम. ओके, सो जोपर्यंत सोर्स वरचे 9 नंबर म्हणजे 10 नंबर ऍक्च्युली 0 पासून आपण काउंट करतोय त्यामुळे 0 to 9 नंबर जोपर्यंत सेंड होत नाही तोपर्यंत आपला प्रोग्राम सेंड होत राहते. ओके, सो विल स्टॉप हियर टुडे.